नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा सँडविचचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. आता खूप लोकांना हे सँडविच ट्रेडिंग सेशन हे देखील कळलेलं नाही आहे. तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो, की मंगळवारी मार्केटची एक्सपायरी असते कुठल्या? सेन्सेक्सची. गुरुवारी एक्सपायरी कशाची असते? निफ्टीची. हे दर आठवड्याच्या एक्सपायरीला मंगळवार आणि गुरुवारी एक्सपायरी असते सेन्सेक्स आणि निफ्टीची. मधला जो दिवस उरतोय तो आहे बुधवार आणि या दोन एक्सपायरीच्या मध्ये हा दिवस चिरडला जातो. त्याच्यामुळे हा जो दिवस आहे हा ॲज अ सँडविच कन्सिडर केला जातो. आता हे आपण का बोलतोय? हे म्हणजे की त्या दिवशी जर बघितलं तर जे पण लास्टचे ट्रेडिंग सेशन आहे बुधवारचे ते मोस्ट ऑफ द टाईम काय झालेलं आहे ते त्या कन्सोलेशनमध्ये आहे. त्या दिवशी मार्केट थोडंसं कमी मोमेंटम करतं. ओके, सो त्याच्यामुळे त्याला आपण सँडविच डे कन्सिडर करतो. आणि आज पण बऱ्यापैकी मार्केट स्लो होतं. फर्स्ट हाफ तर क्लिअर कट साईडवेज होता. सेकंड हाफमध्ये छोटासा बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. ओके, सो त्याच्यामुळे त्याला सँडविच डे आपण असं बोलतो. ज्याला माहीत नसेल तर आय होप समजलं असणार आहे. ओके, तर कसं होतं तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं की आजचा जो बुधवार आहे ते थोडंसं आपल्याला टफ जाऊ शकतो, थोडंसं मार्केट ट्रॅप करू शकतं, थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलेशन दाखवू शकतं. याचा अंदाज आपण कालच बांधलेला होता आणि त्या पद्धतीने मार्केटने आज झिगझॅग थोडंसं बुलिश मोमेंटम असा मोमेंटम दाखवला. तर आय होप रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित झाली असेल, ओव्हर ट्रेडिंग विनाकारण ट्रेड केले नसतील, कारण की हे आपण कालच डिस्कशन केलेलं होतं. आता उद्या जर बघितलं तर निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. एक इंटरेस्टिंग डे, एक मोठा मोमेंटमचा डे आपल्याला बघायला मिळू शकतो. याची पॉसिबिलिटी थोडीशी हाय आहे. सो त्याच्यामुळे इम्पॉर्टंट लेवल आपल्याला बघायचे आहेत निफ्टीच्या, बँक निफ्टीच्या आणि सेन्सेक्सच्या. निफ्टीची उद्या एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं आपण ओआय डाटा देखील बघणार आहोत, ऑप्शन चेन देखील बघणार आहोत. काय इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स ओआय डाट्यावरती काय चेंज झालं आहे ते चार्टवरती कुठं आपल्याला बघायला मिळतं ते इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स त्याचा डिटेल्समध्ये ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपण इंडेक्सचं ॲनालिसिस करत असतो. कुठे इम्पॉर्टंट लेवल बनतात ते त्याचं डिस्कशन करत असतो. तुम्हाला जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर आपण प्राइस ॲक्शन रिलेटेड भरपूर गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला काल टेलिग्रामवरती देखील दिलं होतं की आपल्याच टीम मेंबरचा एकाचा चॅनल आहे डिकोड मनी माइंड म्हणून यूट्यूब चॅनल. तर त्यांनी आपल्याला समोरून अप्रोच केलं आहे की सर तुम्ही आम्हाला एक पॉडकास्टसाठी एक दिवस द्या. परंतु मी त्यांना सांगितलं की जे पण तुमचे पॉडकास्टचे जे क्वेश्चन असतील, जे पण तुम्ही मला क्वेश्चन विचारणार आहे ते क्वेश्चन 99% हे माझ्या टीमचे असायला पाहिजे. माझ्या टीमचे म्हणजे काय, आपल्या MG फॅमिलीचे असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तिकडे काल त्या मित्राला सांगितलं होतं की एकदा शेअर कर मला तुझं चॅनल. आणि त्याच्यावरती आता हे मित्र म्हणजे काय, आपल्याच टीमचा मेंबर आहे, तो MG टीमचाच मेंबर आहे. फक्त त्याने एक वेगळा चॅनल ओपन केलेला आहे आणि माझा तो रिलेटिव्ह आहे. मी तुम्हाला त्या पॉडकास्टमध्ये सांगेन सगळं, कोण आहे ती व्यक्ती, काय आहे, कशा पद्धतीने काम करतं, काय आहे हे देखील, त्याचं देखील इंट्रोडक्शन देईन. आणि ज्या पण गोष्टी तुम्हाला मला विचारूशी वाटतात, मग माझी ट्रेडिंगची जर्नी कशी आहे, ट्रेडिंगच्या अगोदर काय करत होते, एज्युकेशन काय, क्वालिफिकेशन काय, काय काय गोष्टी लाईफमध्ये एक्सपिरियन्स झालेला आहे, त्या गोष्टी तुम्ही नक्की विचारा. आणि ते चॅनल जो आहे त्या चॅनलचं नाव आहे डिकोड मनी माइंड. बघा हा त्याचा सिम्बॉल आहे. जवळजवळ बघितलं तर 1.3 सबस्क्रायबर आहेत त्या चॅनलवरती. आणि एक पोस्ट टाकलेली आहे बघा, इकडे मी पोस्ट पण ओपन करून दाखवतो तुम्हाला. बघा ही एक पोस्ट आहे 1K सबस्क्रायबर. ओके, त्याच्यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे मिस्टर यशदीप सर मार्केट लर्निंग मार्केट विथ MG. तर हे मी का सांगायला लावलं त्यांना, कारण की त्यांनी क्वेश्चन विचारण्यापेक्षा आपल्या टीमचे काय क्वेश्चन आहेत हे मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं. म्हणजे तिथे पण आपल्याच फॅमिलीचा फायदा झाला पाहिजे असं क्लिअर कट मला वाटतं. त्याच्यामुळे नक्की या चॅनलला व्हिजिट करा. याची मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. व्हिजिट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर आपण देखील काही वेगवेगळे कॉन्टेंट येणार आहे. आणखी वेगवेगळे फ्युचरमध्ये काही गोष्टी येणार आहेत जिकडे मी थोडंसं ॲक्टिव्ह राहणार आहे या चॅनलवरती देखील. ओके, आता पॉडकास्ट घेणारा वेगळा आहे.
वेगळा व्यक्ती आहे जो MG टीमचाच मेंबर आहे आणि त्याच मेंबरचा हा चॅनल आहे. बेसिकली जर बघायला गेलं तर आपल्या MG टीम फॅमिलीचाच हा चॅनल आहे. तर इकडे बघा 35 क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत. आता क्वेश्चन विचारताना हा जो चॅनल आहे हा हिंदीमध्ये आहे. तर क्वेश्चन जर तुम्ही मराठीत विचारा काय हरकत नाही, इकडे फक्त ती इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती आहे ती हिंदीत विचारा, परंतु जर तुम्ही हिंदीत विचारलं तर जास्त बरं राहील. आतापर्यंत बघा फक्त 35 क्वेश्चन आलेले आहेत. मला खूप जास्त क्वेश्चन पाहिजे, म्हणजे तुमचे जे पण डाऊट आहे मार्केट रिलेटेड म्हणा, पर्सनल लाईफ रिलेटेड म्हणा किंवा कुठलेही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. ओके, सो इकडे नक्की क्वेश्चन विचारा. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देईल. एकदा जाऊन नक्की सबस्क्राईब आणि क्वेश्चन नक्की विचारा. ओके, चला येऊ बॅक टू टॉपिक. आता उद्या काय करायला पाहिजे. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. आज जर बघितलं तर बघा इकडे मार्केट ओपन झालं. लर्निंग ग्रुपवरती मी मॉर्निंगमध्येच अपडेट केलं होतं की या लेवलवरती मार्केट ओपन होतंय ना, हा एक सपोर्ट क्रिएट होतोय, हा एक रेजिस्टन्स क्रिएट होतोय. खूप कन्फ्युजन झोनमध्ये मार्केट ओपन झालेलं आहे निफ्टी स्पेशली, आणि जो निफ्टी आहे त्याच्यामध्ये मोठा मोमेंटमची अपॉर्च्युनिटी खूप कमी आहे. तिकडेच भरपूर मित्रांना समजलं असेल की आजचं मार्केट काय करणार आहे. आणि त्याच्यानंतर हे देखील डिस्कशन केलं होतं की ही रेंज क्रिएट झाल्यानंतर जोपर्यंत इंट्राडे हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी मिळणार नाही. हाय जर ब्रेक झाला तर एक छोटीशी अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल आणि ती मार्केटने दाखवली. बघा आपण हा नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करतो, मार्केट या झोनमध्ये ओपन झालं. टेक्निकली जर बघितलं तर हा एक सपोर्ट रेजिस्टन्स झोन म्हणजे हा नो ट्रेडिंग झोन झाला होता. ओके, आय होप हेल्प झाली असेल. बरं, आता सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय. आता जर फक्त इतकं स्ट्रक्चर जर आपण मार्केटचं बघितलं नाही, इतकं कुठलं डबल बॉटम आणि मल्टिपल टाइम रेजिस्टन्स. ओके, थोडंसं ढोबळ पद्धतीने मी तुम्हाला इकडे ड्रॉ केलं लेवल, आणि इकडे जर बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन. इतकं जर स्ट्रक्चर बघितलं ना तर काय बघायला मिळते की ही जी लेवल आहे सेलिंग, बुलिश मोमेंटम सेलिंग, बुलिश मोमेंटम सेलिंग, बुलिश मोमेंटम सेलिंग. आता हे जे नकळत तुमच्या बघताना जरी लक्षात आलं असेल की इकडे मी बोललो बुलिश मोमेंटम आणि सेलिंग, तर हाच बेस्ट व्ह्यू बनतोय. मी काय बोलतोय, बेस्ट व्ह्यू बनतोय. ते कुठलेही कन्फर्मेशन नसतं मार्केटमध्ये, कन्फर्मेशन कधीही नसतं. ओके, मार्केटमध्ये जे प्राइस ॲक्शन क्रिएट करते त्या हिशोबानेच इकडे आपल्याला व्ह्यू प्लॅन करावं लागतं. मग आता ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर ह्या प्राइस ॲक्शनवरती रिस्क टू रिवॉर्ड रेशो बेस्ट कुठं बनतोय, जिकडे मार्केट जास्त चांगल्या पद्धतीने ॲज अ ऑप्शन बायरला व्यवस्थितरित्या बेनिफिट घेता येईल मार्केट ब्रेकडाऊन झाल्यानंतर. ती लेवल कुठली आहे तर ती लेवल आहे इकडची. मग हा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो, ज्याला आपण एक्सपायरी मोमेंटम, एक्सपायरी ब्लास्ट मोमेंटम बघायला मिळू शकतो. ही पॉसिबिलिटी किती % आहे, 70% आहे. ओके, आता खूप काही जे मित्र आहेत ते नेगेटिव्ह कमेंट करत राहतात. करा, बिंदास करा, त्यातनं मला काहीतरी शिकायला मिळतं. आता खूप सारे मित्र काय बोलतात की काय हे वरती 2 लाईन खाली 2 लाईन, मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल. बाबा युनिव्हर्सलचा नियम आहे, मार्केट एकतर वरती जाणार आहे किंवा खाली जाणार आहे किंवा साईडवर राहील. हे 3च मार्केटमध्ये लेवल आहेत. एकतर मार्केट वर जाईल, बघा त्यांचे क्वेश्चन कसे असतात, म्हणजे कमेंट कसे असतात, मार्केट वर जाणार किंवा खाली जाणार, हे तर कुणी सांगू शकतं. हो, हे सगळ्यांना माहिती आहे, हे 100% मित्रांना माहिती आहे की मार्केट एकतर वर जाणार किंवा खाली जाणार. परंतु मार्केट वरती जाताना खाली जाताना काय प्राइस ॲक्शन बनते हे इम्पॉर्टंट आहे ना. छोटं बाळाला जर विचारलं ना, ज्याला 5वी 6वीला असं की हे असं असतं, सिनियर जर सगळं सांगितलं तर तुम्ही टॉस उडून पण मार्केटला प्रिडिक्ट करू शकता. टॉस उडवला वरती गेला मार्केट, काटा आला तर वरती जाईल, छापा पडला तर खाली जाईल. अशा पद्धतीने जर तुम्ही मार्केटला जर ट्रीट केलं ना तरी पण विन % 50%च असतो. कारण की 2च गोष्टी असतात, एक तर मार्केट वर जाणार आहे, एक तर खाली जाणार आहे. हे तर सिम्पल आहे. हे तर आणि तेच आपण काही सांगतो ते सांगतोय का मार्केट वर जाणार आहे खाली जाणार आहे. आपण तसं डिस्कशन करत नाही. जर तुम्हाला जर मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज असेल किंवा तुम्ही मार्केटला थोडं थोडं हळूहळू समजायला लागले असाल तर आपण डिस्कशन करतो प्राइस ॲक्शनवरनं. आता बघा इकडनं ही लेवल आहे, ही लेवल जर ब्रेक झाली तर मार्केट वरती जाऊ शकतं, यस, आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर मार्केट खाली येऊ शकतं. परंतु वरती जाताना काही गोष्टी इम्पॉर्टंट घडणार आहेत, प्राइस ॲक्शन काय होणार आहे, पॉसिबिलिटी काय आहे ते डिस्कशन करतो. खाली येताना काय होऊ शकतं, कुठे टप्पा खाऊ शकतं मार्केट, कुठं मार्केट ट्रॅप करू शकतं, कुठं मार्केट जास्त कन्सोलिडेशन करू शकतं,
हेच आपण डिस्कशन करतोय ना. मग हेच डिस्कशन तर खूप इम्पॉर्टंट असतं आणि हेच डिस्कशन 99 लोकांना जमत नाही. आता तुम्ही म्हणू शकता की सर तुम्ही काही इतके भारी आहे का? तितकं भारी नाहीये. मार्केट कोणालाही पूर्ण समजू शकत नाही आणि कधीच समजू शकत नाही. जो बोलतो त्याला मार्केट पूर्ण समजतं, तो स्वतःला पण अंधारात ठेवतोय आणि तुम्हाला पण अंधारात ठेवतोय. नाही, मार्केट पूर्ण कधीही कोणाला समजणार नाही. कधीच नाही समजणार. परंतु जर तुम्ही एका महिन्यामध्ये 20 ट्रेडिंग सेशन असतात आणि तुम्ही जर ह्या 20 ट्रेडिंग सेशनमध्ये 12 दिवस जर तुमचं मार्केटचं प्रिडिक्शन 70%, मी काय बोलतो बघा, 70% जरी परफेक्ट आलं तरी तुमची पॉसिबिलिटी हाय आहे की तुम्ही मार्केटमधनं तुमची जर्नी चांगल्या पद्धतीने सुरू ठेवू शकता. म्हणजे तुम्ही ॲज अ प्रोफेशनल ट्रेडर बनू शकता. ओके. परंतु त्याच्यासाठी एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी अभ्यास इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी शिकणं इम्पॉर्टंट आहे. नाही शिकाल तर हे कधीच जमू शकत नाही, कधीच. ओके. सो जे लोक असे कमेंट करतात की वरती जाणार किंवा खाली जाणार, हेच सांगणार वरती जाणार किंवा खाली जाणार. मार्केट तेवढंच जात असतं, तेच प्रिडिक्ट करणं मार्केटमध्ये मास्टर करणे. ओके. आणि मी स्वतःला मास्टर समजत नाही. मी एक छोटासा बेसिक व्यक्ती आहे जो प्रायजेक्शन प्रिडिक्ट करण्याचा विचार करत असतो, ज्याच्यामध्ये 60 ते 70% जरी प्रायजेक्शन बरोबर आली, वेल अँड गुड आहे. ओके. चला बॅक टू टॉपिक. इकडे बघा, रेजिस्टन्स 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 कम्प्लिटली ही जी रेंज आहे आपण इकडे ड्रॉच करू, म्हणजे तुम्हाला समजून येईल. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, हरकत नाही आहे. मला वाटते कोणाला हरकत नसायला पाहिजे. ज्याला हरकत वाटते त्यांनी थोडं फास्ट फॉरवर्ड करून बघा, आणि ज्याला हरकत वाटते, मला नाही वाटत तो मार्केटला सिरियसली घेतो म्हणून. ओके. तर सिरियस जे मित्र आहेत त्यांनी नक्की बघा. कंटिन्युअसली ही जी रेंज आहे ही कंटिन्युअसली रेजिस्टन्स आहे. ही जर रेंज आपण काढली, याची जर लेवल बघितली तर काय लेवल बनतीये, 24,690 ते 24,700ची एक रेंज बनते. आणि इकडे जर बघितलं तर इकडे एक रेंज तयार झाली आहे जी की हा सपोर्ट आहे. लेवल आपल्याला मार्क करायचे आहेत, पण मी तुम्हाला ओव्हरऑल चार्ट थोडंसं डिस्कशन सांगतोय. ओके. इकडे एक रेंज बनली, इकडे एक रेंज बनली. आता ही रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके. ही एक रेंज आणि हा एक सपोर्ट डबल बॉटमचा. बरं, थोडं जर तुम्ही प्राइस ॲक्शन जर नीट बघितली तर काय इकडे होतं आपल्याला बघायला काय मिळते, इकडे तर थोडंसं आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. ज्या पद्धतीने प्राइस इकडे स्ट्रक्चर तयार केले ज्या पद्धतीने, तर ही काहीशी आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या मार्केटमध्ये ओपन झालं, मार्केट कॉल घेऊन बसले आणि डोळे झाकून विचार केला नाही आता चला सगळंच घरदार विकू आणि कॉल घेऊन बसू, असं पॉसिबल आहे का? बिलकुल नाही. कितीही आपल्याला मार्केट कन्फर्मेशन देत असेल तरी आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग या गोष्टींचा विचार करणं दररोज इम्पॉर्टंट आहे. ओके. सो त्याचा विचार करणं गरजेचं आहे. प्राइस ॲक्शन बुलिश दिसते, परंतु कधी वलती बुलिश, मार्केट कधी बुलिश मोमेंटम देऊ शकतं, याचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि त्याला आपण आता सुरूच आहे आपलं ते डिस्कशन. बरं, आता इकडे हे दोन सपोर्ट इकडे क्रिएट झाले, म्हणजे आपल्याला हे दोन लेवल मार्क करणं गरजेचं आहे, जे की आहे 24,340. ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते जी मार्केटनी लास्टच्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशन दाखवली. किती ट्रेडिंग सेशन बघा मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे क्लिअर कट एक आठवडा झालाय मार्केट या रेंजमध्ये आहे. 24,340 24,700, म्हणजे साधारण एक 300 पॉईंटच्या रेंजमध्ये. 24,340 याचा अर्थ 24,400 आणि 24,700, म्हणजे काय एक 300 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी आपल्याला बघायला मिळतं. तर काय पॉसिबिलिटी आहे की जेव्हा मार्केट या रेजिस्टन्सवरती गेले तेव्हा मार्केटने खाली मोमेंटम दिलाय, जेव्हा या सपोर्टवरती आले मार्केटने वर मोमेंटम दिलं. म्हणजे आपल्याला काय बघायला मिळते इकडे की इकडे आपल्याला ट्रेंड लाईन आहे आणि मार्केट एका अशा झोनमध्ये आहे जिकडनं मार्केटमध्ये आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. परंतु कुठून, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत, कुठली लेवल आहे 24,700, या लेवलच्या वरती गेलं ना, जो सेलिंग प्रेशरचा आपण विचार करतोय आत्ता तो इग्नोर होणार आहे. परंतु ॲक्टिव्ह कधी होणार ते पण, म्हणजे इथनं गेला म्हणजे हा सेलिंग प्रेशर आता बंद झाला असं नाही. हा फिरून जर आला तर मोठा मोमेंटम देऊ शकतो. परंतु 24,700ची जी लेवल आहे
या लेवलच्या वरती कामा नये जाता याला, म्हणजे 24,620ला आहे, 80 पॉईंट वरती जाता कामा नये निफ्टी. हा जर वरती गेला तर मग हा सेलिंग साईडचा व्ह्यू आहे ना तो उपाशी पडणार आहे. ओके, सो त्याचा एक विचार करायचा आहे. आता आधी सगळ्यात इम्पॉर्टंट व्ह्यू काय बनतो ते लक्षात घ्या, की इकडे जर बघितलं तर ही एक लेवल आहे जिकडनं लास्ट टाइम सेलिंग आली होती. बघा इकडे एक लेवल होती, सेलिंग आली होती, इकडे थोडं कन्सोलिडेशन केलं होतं, ही लेवल एक कन्सोलिडेशन केली, म्हणजे कुठे ना कुठे ही जी लेवल आहे 24,590 24,580 ही जी रेंज आहे, ही रेंज आज आपल्याला काय बघायला मिळते, एक सपोर्ट बघायला मिळतोय. परंतु तुम्ही टेक्निकल दृष्टी जर बघितली, हा तर इकडनं दिला होता, परंतु टेक्निकली जर व्यवस्थित बघितलं तर ही रेंज तुम्हाला बघायला मिळते का, 24,540ची ही रेंज तुम्ही बघा, 1 2 3 4 5 5 वेळा सपोर्ट आहे या रेंजमध्ये. आता जे मित्रांना ॲग्रेसिव्ह बनत नाही किंवा त्यांना करता येत नाही किंवा थोडंसं मार्केटमध्ये नवीन आहात, थोडंसं सेफर साईड राहायचं, ते मग 24,540चा जायचं सपोर्ट आहे, तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत विचार करायचा नाही सेलिंगचा. परंतु जे मित्र बऱ्यापैकी मार्केटला ओळखतात, ते बऱ्यापैकी ॲडव्हान्स लेवलवरती आहेत, जे ट्रेडिंग करू शकतात, ते SL वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना रूल फॉलो करतात, ते थोडंसं ॲग्रेसिव्ह जाऊ शकतात का, पण 24,590च्या खाली इकडनं एक ॲग्रेसिव्हचा व्ह्यू बनू शकतो. ओके, मग काय इकडे बघायला मिळतं आपल्याला, की इकडे सपोर्ट, इकडे सपोर्ट, इकडे एक छोटासा सपोर्ट घेऊ द्या, आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाली तर हा स्विंग, एक इकडे छोटासा हा स्विंग आणि हा स्विंग, हे 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. मास्टर क्लास आहे हा, मास्टर क्लास. तुम्ही बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कुणी इतकं जीव ओतून सांगणार नाही. तर या लेवलवरती एक ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन जर ब्रेक होते तर आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर त्या लेवल आपण आधी मार्क करूया. ओके, थोडंसं ॲग्रेसिव्ह लेवल बनते ती ह्या लेवलवरनं आहे, थोडंसं आपण थोडंसं आणखी थोडंसं, चला ही लेवल ओके ओके आहे. कळलं, ही लेवल कोणासाठी आहे, जे लोक बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह व्ह्यू प्लॅन करू शकतात किंवा ज्यांना बऱ्यापैकी मार्केट समजते. 2-3 टाईपचे ट्रेडर असतात, जे की थोडंसं ॲग्रेसिव्ह असतो, थोडासा कम्फर्ट असतो, कम्फर्ट. बघा ही लेवल आहे 24,590ची. ओके, आणि इकडे आपल्याला हा जो रेजिस्टन्स झोन आहे, याला आपण कन्सिडर करू शकतो ॲज अ नो ट्रेडिंग झोन. ओके, टप्पा 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 खाऊन ब्रेक जर झाला 24,590, तर फर्स्ट लेवल 24,540, म्हणजे एक स्कॅल्पिंग मोमेंटम आपल्याला स्टार्टिंगला बघायला मिळू शकतो, जो की या सपोर्टपर्यंत आपल्याला बघायला मिळतोय. सेकंड ही लेवल आहे, थर्ड ही लेवल, फोर्थ लेवल थोडीशी आपण, चला ही आता मी ट्रेंड लाईन ब्रेक डिलीट करतो, जेणेकरून तुम्हाला समजलं असेल काय ट्रेंड लाईन आहे ती. बरं, काय बघायला मिळते, ही ॲग्रेसिव्ह मोमेंटमची लेवल आहे 24,590. ज्यांना ॲग्रेसिव्ह जायचं नाहीये, ज्यांना विचार करायला वेळ पाहिजे, मार्केट काय रिॲक्शन देऊ शकतं, सेकंड लेवलचा विचार करा, 24,540 ही लेवल ब्रेक होती. डाऊन साईडच्या काही लेवल आहेत ॲक्टिवेट होतील, 24,486. ओके, 24,430, 24,368 या काही लेवल आहेत, याचा विचार करू शकतो. ओके, लेवल मार्क नक्की करून ठेवा. बुलिश साईड, जे की 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती चांगला बुलिश पॅटर्न बघायला मिळतोय. हे जर तुम्ही इकडे बघा, मी थोडंसं लाईनमध्ये जर केलं आणि टाइम फ्रेम जर 1 तासाचे घेऊन गेलो, तर इकडे टेक्निकली जर बघितलं तर या पद्धतीत आपल्याला एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळते. आता पॅटर्न आहे ठीक आहे, पण पॅटर्नची कॅपेबिलिटी असते की बा कुठल्या लेवलवरती चालतो, तो चांगल्या लेवलवरती आहे. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर देखील चांगल्या लेवलवरती आहे, परंतु काय इम्पॉर्टंट लेवल बनतात, ते कुठल्या लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते, तर त्याचा विचार करायचा. आणि थोडं त्यासाठी आपण काय ठेवलं, स्पेस ठेवलेला आहे. स्पेस म्हणजे काय, की इकडे एक रिजेक्शन होतं, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तो जोपर्यंत तो रेजिस्टन्स ब्रेक होत नाही 24,690च्या वरती चांगली 5 मिनिटाची स्ट्रॉंग कॅन्डलची क्लोजिंग जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत बुलिश साईडचा व्ह्यू बनत नाही. परंतु जर
सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि मार्केट जर मोमेंटम देऊन बुलिश साईडला गेलं तर मग आपल्याला काही जे बुलिश साईडचे व्ह्यू आहेत ते ॲक्टिवेट होताना दिसते. बरं, काय व्ह्यू बनतात ते 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आलो तर रिसंट स्विंग जो आहे तो हा आहे. ओके, त्याच्यानंतर रिसंट स्विंग जर बनलाय तो बघा ही लेवल आहे. बघितलं तुम्ही लेवल कशा पद्धतीने बनल्या ते. त्यानंतर जर बघितलं तर ही लेवल आहे. म्हणजे 24,700च्या आसपास जर ब्रेकआउट होतो तर 24,820 24,800च्या आसपास आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, सो लेवल मार्क करून दाखवतो. 24,736 24,780 आणि 24,820 तर या काय लेवल आहेत या बुलिश साईडला आपल्याला बघायला मिळू शकतं. याची पॉसिबिलिटी हाय कधी होणार आहे जेव्हा 24,690 24,700च्या वरती आपल्याला एखादी चांगली क्लोजिंग मिळू शकते त्यावेळेस. ओके, ओव्हरऑल जर चार्ट पॅटर्न बघितला तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला जास्त फेवरेबल आहे, सेलिंग साईडला जास्त कम्फर्टेबल आहे. परंतु हरकत नाही, आपल्याला दोन्ही साईडला माइंड ओपन ठेवलं पाहिजे. आपण मार्केट कधी पण न्यूट्रल नजरेने बघितलं पाहिजे. जर तुम्ही डोक्यात ठेवलंय ॲनालिसिस बघून डोक्यात ठेवलं की सेलिंग साईड सेलिंग साईड सेलिंग साईड, मार्केट असं 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 वरती ढगात जाईल. तुम्ही बघत बससान फक्त सेलिंग 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 सेलिंग. त्याच्यामुळे कधी पण मार्केटला न्यूट्रल बघणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा व्ह्यू एक ठराविक लेवल नंतर एक व्ह्यू तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. काय की आता इकडे जर बघितलं तर या लेवलच्या खाली जर निफ्टी कन्सोलिडेशन करून खाली यायला लागली तर आपण एक व्ह्यू ठेवू शकतो की बाबा ही लेवल ब्रेक नंतर एक प्राइस ॲक्शन आहे ते निगेटिव्ह होते. त्यावेळेस तुम्ही थोडंसं ॲग्रेसिव्ह व्ह्यू ठेवू शकता. परंतु ज्यावेळेस कुठली लेवल ब्रेक होत नाही तर मात्र आपला व्ह्यू न्यूट्रल पाहिजे. नाही तर तुम्ही फक्त मार्केटवर चालून तुम्ही मारताय सेलिंग, मार्केटवर चालून तुम्ही मारताय सेलिंग, मार्केटवर जाते पुलबॅकला तुम्हाला वाटतं आली सेलिंग आली, मारलं पुलबॅक गेलं वरती, परत थोडं पुलबॅक आलेली सेलिंग, मार्केट गेलं वरती. मार्केटचा ट्रेंड कुठून कुठे वेगळा होणार आहे. मार्केटमध्ये बघा मार्केटचं एक इम्पॉर्टंट लेवल आहे 24,690 24,590 100 पॉईंट. ही जी रेंज आहे हे ठरवणार आहे, ही रेंज आहे ना, ही रेंज नो ट्रेडिंग झोनची ही ठरवणार आहे मार्केटला वरती जायचं का मार्केटला खाली जायचं. कसं ठरणार आहे, इकडे भांडणं होणार आहे, कॉल रायटर आणि पुट रायटरची भांडणं होणार आहे. ओके, मॅच एखादी 2 तब्बल टीम आहेत, आपण कन्सिडर करूया ऑस्ट्रेलिया आणि इंडिया, टफ टीम आहे. ओके, याच्यात जर तुम्ही पाकिस्तान घेतलं ऑस्ट्रेलियाच्या जागी तर आपण काय म्हणणार आहे, 99.99% कोण जिंकणार, आपली इंडिया. ऑब्विसली आहे, त्या माकडांना काय जमते. परंतु जर ऑस्ट्रेलिया घेतलं आणि इंडिया जर घेतलं तुम्ही काय विचार करणार आहे, फेवरेट तर माझी इंडियाच आहे, ऑब्विसली आहे, फेवरेट तर माझी इंडियाच आहे, जिंकणार. परंतु ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून तुम्ही इंडियाला सपोर्ट करणार. परंतु ॲज अ प्रेक्षक म्हणून जर तुम्ही न्यूट्रल व्ह्यू ठेवला तर तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता. सेम इकडे की तुम्हाला तुमचा व्ह्यू भलेही सेलिंग साईडला आहे दिसतोय, परंतु या झोनमध्ये ॲज अ तुम्ही ट्रेडर विचार करताय ना. हे तर आपल्या घरचे सेलर नाहीत ना की बाबा सेलिंगला तर माझा बाबू सेलिंगला आलाय, मी बाबूसाठी माझ्या सेलिंगला आलोय, असं नाही करू शकत ना. आपल्या घरचं तर मार्केट नाही, मार्केटला जिकडे जायचं तिकडे जाणार मार्केट. परंतु आपल्याला ते प्रिडिक्ट करणं गरजेचं आहे. जसं आपण इकडे बघितलं ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया आहे. ओके, तुमचं फेवर आहे इंडिया बाबतीत कारण की इंडिया आपली फेवरेट आहे, असायलाच पाहिजे आणि आहेच आहे लोकांची. परंतु तसं मार्केटबद्दल नाही ना. जरी तुमचा व्ह्यू सेलिंग साईडला असेल तरी पण मार्केटला त्या पद्धतीने येऊ दे ना, पडू दे ना ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट, 0 रनात 10 रनात पडू दे ना 5 विकेट, आपण करूयाच ना एन्जॉय. तसं इकडे आहे ना, आपल्याला सेलिंगचा विचार करतोय ना आपण, येऊ द्या ना खाली, करू द्या ना ब्रेक, मग आपला व्ह्यू बनतो. इतकं तुम्हाला नाही कोणी समजून सांगणार, पण ठीक आहे, आपली फॅमिली आहे, सगळे माझी लोक आहेत. माझ्या व्यक्तीने या चॅनलला सबस्क्राईब केलंय म्हणजे कुठे ना कुठे माझ्याकडून त्याला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षाचा भंग नाही होणार. ओके, लक्षात ठेवा, ॲज अ फॅमिली म्हणून मी तुम्हाला ट्रीट करतोय. तुम्ही पण लाईक आणि कमेंटमध्ये जोरदार प्रतिसाद द्यायला पाहिजे. ओके, चला हरकत नाही. सो एकदा ओवाय डाटा बघूया. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, 2 दिवस व्हिडिओ छोटे छोटे आले होते, तब्येत ठीक नव्हती.
आज थोडं बरं वाटतं, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा करतोय, वसुली करतोय वाटलंच, थोडक्यात समजून घ्या. नॉलेज पोचवायची वसुली करतोय. जे माझे 2 दिवस माझ्या फॅमिलीला नॉलेज मिळालं नाही, ते एका व्हिडिओमधून द्यायचा प्रयत्न करतोय. बरं, आता इम्पॉर्टंट लेवल काय, 24,600ची क्लोजिंग आहे, ॲव्हरेज क्लोजिंग. 24,600 वरती जर बघितलं, 1 करोड कॉल रायटिंग, 1.5 करोड पुट रायटिंग. कुठे आहे ही? 24,600. पुट साईडला भले आपला व्ह्यू आहे स्ट्रॉंग, परंतु काय आहे, इकडे मोठे लोक बसले होते. कॉल रायटिंग हेवी आहे. आता डाटा जर बघितला तर 81 आणि 36, थोडंसं वेगळं वाटतंय का तुम्हाला? 81 कॉलची प्रीमियम आहे, 81 त्याच लेवलची ॲडमिन, 36 पुटची प्रीमियम आहे. थोडंसं ऑब्व्हियसली आहे की कॉलची प्रीमियम थोडीशी जास्त आहे, कारण 20 पॉईंट हा वरती आहे, त्याच्यामुळे कॉलची प्रीमियम थोडेसे हाय आहे. एक्झॅक्ट 24,600ला नाही आहे, त्यामुळे 20 पॉईंट इकडे ॲड होतात, जे याची टेक्निकली जर बघितलं तर 20 पॉईंट याच्यामध्ये आगाऊ आहेत, हे वरचे 20 पॉईंट. ओके, सो ॲव्हरेजली जर याची कंबाईन प्रीमियम बघितलं तर साधारण 110-115च्या आसपास आहे. तर प्रीमियम कशा आहेत? बऱ्यापैकी प्रीमियम आहेत, म्हणजे प्रीमियम बऱ्यापैकी आहेत, इतके हेवी पण नाही, इतके लो पण नाहीत. जर मोमेंटम जर आला तर मोठा मोमेंटमची अपेक्षा देखील बघायला मिळू शकते. परंतु 10:30-11च्या आसपास जर ही प्रीमियम इकडे 25 आणि इकडे 25, इकडे 20, इकडे 20 असे झाले ना, मग सोडून द्यायचा विषय, काय त्यातलं काय एवढं हे नाही आहे. बरं, एकदा हे कॉल साईडचे प्रीमियम आपल्याला डंप होताना दिसू शकतं, कारण की कंबाईन प्रीमियम ॲट द मनीवरती ते इक्वल व्हायचं ट्राय करणार आहे. ओके, म्हणजे थोडंसं आपल्याला प्रीमियम ओपनिंग झाल्या मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला कॉलचे प्रीमियम पडताना दिसू शकतं. याचा अर्थ काय आहे की आपल्याला कॉलला जायचं नाही का? नाही, असं नाही. जोपर्यंत लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला निवांतच राहायचं. ओके, लेवल ब्रेक नंतर तुम्ही तुमचा व्ह्यू ठरवू शकता. बरं, आता ओव्हरऑल जर बघितलं तर ही जी रेंज आहे 24,600ची, याचे स्ट्रॅडल प्रीमियम जर बघितले तर इतके स्ट्रॉंग पण नाहीत, इतके लो पण नाहीत, ओके आहेत. बरं, आता 24,700 जर बघितलं तुम्ही तर 1 करोड 38 लाख कॉल रायटिंग आहे. हेवी कॉल रायटिंग कुठे बघायला मिळते? 24,700 वर. पुट रायटिंग हेवी कुठे बघायला मिळते? 24,600 वरती देखील आहे, 24,500 वरती देखील आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की बाबांना हेवी कॉल रायटिंग, हेवी पुट रायटिंग झालेलं आहे. मार्केटला या झोनमध्ये कन्सोलिडेशन करू द्या, फाईट होऊ द्या, यांची कॉल रायटर पुट रायटरची फाईट होऊ द्या. जे जिंकल त्या बाजूने आपण जाऊया. ओके, मग इकडे आपण म्हणतो ना ऑस्ट्रेलिया आणि इंडिया, तर इथं इंडिया तर घेऊ शकत नाही आपण, इंडिया बरोबरच असणार, हरली तरी आपण इंडिया बरोबरच असणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका घेऊया. आता जर ऑस्ट्रेलियाचे आपल्याला ठरवायचं आहे की जिंकणार कोण आहे, ऑस्ट्रेलिया का साऊथ आफ्रिका, हे जर आपल्याला ठरवायचं आहे आणि आपल्याला स्टार्टिंगमध्ये नाही समजत आहे, समजा आपल्याला विचारलं की बाबा कोण जिंकणार आहे, तर आपल्याला स्टार्टिंगमध्ये नाही समजत, तर होत्या ना यांची थोडी फाईट, होत्या ना 25 ओव्हर. 25 ओव्हर नंतर कळलं की ऑस्ट्रेलियाचे 7 आउट झालेत 100 रनात, मग आपण सांगू की साऊथ आफ्रिका जिंकल म्हणून. एवढंच करायचं आहे ना. मग हो द्या ना, इकडे आपल्याला नाही समजते ना की कुठं जाईल मार्केट, तर हो द्या ना थोडीशी फाईट, इकडे येऊ द्या ना थोडंसं सपोर्ट ब्रेक करून. मग सपोर्ट ब्रेक केल्यावरती बोलू की आपण सेलर जिंकतोय म्हणून. ओके, सो तशा हिशोबाने याचा विचार करा. ओके, मग हा जो नो ट्रेडिंग झोन आहे, हा नो ट्रेडिंग झोन खूप इम्पॉर्टंट आहे. ओआय डाटा बऱ्यापैकी दोन्ही साईडला आहे, त्यामुळे थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन करू शकतं. ओके, तर याचा नक्की विचार करा. चला, जायचं नाही. का जायचं नाही? बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे ॲनालिसिस बाकी आहे. आपण थोडंसं फास्टमध्ये घेऊया, परंतु बघा चांगली प्राइस ॲक्शन आहे याचं सेलिंग साईडला बँक निफ्टीची. काय नाही, बँक निफ्टी खराबच होता आज पण, परंतु जर आत्ता जर बघितलं ना, एकदम सुपर सुंदर फंटास्टिक प्राइस ॲक्शन आपल्याला अशी बघायला मिळते. टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर हा एक मोठा कप, हा एक छोटा हँडल. ओके, इकडनं जर लेवल ब्रेक होती तर खाली पडण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. आणि बुलिश साईडला जर बघाल तर जोपर्यंत 55,300 ही जी लेवल आहे, ही लेवल जोपर्यंत बुलिश साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा विचारही करायचा नाही. ओके, इकडनं लाख पॉईंट जरी वरती गेला, हा आकाशात जरी गेला, याने अमेरिकेची जर इकॉनॉमी बाद केली बँक निफ्टीने एकट्यानेच, तरी पण आपल्याला हरकत नाही. इतका वरती जरी गेला तरी काही घेणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत हा 55,300च्या वरती व्यवस्थितरित्या क्लोजिंग देत नाही तोपर्यंत हा रेजिस्टन्समध्येच आहे. ही जी रेंज आहे ना, ही रेंज काही साधीसुधी नाही, खूप स्ट्रॉंग रेंज आहे. त्याच्यावरती पण काय असं काही मोकळं रान नाही याला पळण्यासाठी, इथे पण त्यांनी लावलेले ते सापळे. ओके, तर समजून घ्या ही छोटी गोष्ट. हां, बघा मोकळं रान कुठे पळायला, येऊ द्या, ही लेवल ब्रेक करू द्या. आहे का इकडे काय? आहे का काय?
काही नाहीये. निवांत पळायला मार्केट इकडे मोकळं आहे. बघा काय आहे का इकडे? बघताय का तुम्ही काय आहे का? 1 तासाचा टाईम फ्रेमवरती घेऊन जातो बघा. सरळ-सरळ हा सपोर्ट बघायला मिळतोय आपल्याला. 55,000 पासनं इकडनं लेव्हल ब्रेक झाली 55,000 पासनं तर 54,000 1000 पॉइंटचा मोमेंटम आहे का? 500 पॉइंटचा मोमेंटम आहे सरळ-सरळ. पॉसिबिलिटी किती आहे येण्याची? बऱ्यापैकी पॉसिबिलिटी आहे. चला ठीक आहे. आता जास्त काही सांगण्यापेक्षा डायरेक्ट लेव्हलवरतीच तुम्हाला घेऊन येतो. लक्षात घ्या की ही ट्रेंड लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. या ट्रेंड लाईनच्या खाली म्हणजे जर बघितलं तर टेक्निकल दृष्ट्या 55,042 55,040 ही जी लेवल आहे ही जर ब्रेक होतीये तर आपल्याला एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते बँक निफ्टीमध्ये. पण ॲग्रेसिव्ह व्ह्यू बनू शकतो का? नक्की बनवू शकतो. कुठल्या लेवलनंतर? या लेवलनंतर 55,140. ओके. सो याला आपण कन्सिडर करूया आणि वरती जर बघितलं तर 55,300 ॲज एक रेझिस्टन्स फॉलो होते आणि आपला नो ट्रेडिंग झोन असणार आहे. एक लेवल इकडे कुठली इम्पॉर्टंट बनते? ओके. या काही लेवल बनतात ते इंट्राडेमध्ये. प्राइस ॲक्शन जर बघितली तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हा एक कप आणि हा या पद्धतीने हँडल तयार होतो. ट्रेंड लाईन देखील आहे. ही लेवल जर ब्रेक होती 55,140 पुन्हा एकदा तेच. जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, तुम्ही जर ॲग्रेसिव्ह व्ह्यू तुम्हाला जमत असेल, तर ही लेवलचा लगेच विचार करू शकता. खूप ॲग्रेसिव्ह लेवल आहे ही. एस-सेल द्यावा लागला तर देण्याची तयारी ज्यांची असेल तेच विचार करू शकता. अन्यथा सरळ-सरळ 55,040 ची लेवलचा विचार करायचा. ओके. ही लेवल ब्रेक होती. डाऊन साईडला काही लेवल इकडे मार्क केलेले आहेत मी ॲज अ सपोर्ट. ओके. 54,929 सगळं खिचडी झाली. 54,929, 54,800 आणि 54,660 या काही लेवल आहेत. या लेवलकडे आपल्याला नेगेटिव्ह साईडला बनतात. बुलिश साईडला जर तुम्ही रिस्क घेणार नसाल, सेफ तुम्हाला व्ह्यू पाहिजे असेल, तर बुलिश साईडला थोडंसं कॅपिटल इग्नोरचा विषय नाही, कॅपिटल थोडंसं कमी करू शकता. रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या लावू शकता. लॉट साईज आहे ती हाफ करू शकता. पोझिशन सायझिंग आहे ती देखील कमी करू शकता. बेसिकली जिकडे रिस्क आहे तिकडे गाडीचा थोडासा ब्रेक मारायचा आहे. ओके. सो 55,300 ची जी लेवल आहे ही इम्पॉर्टंट लेवल आहे. ही जर लेवल ब्रेक होती तर आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. बरं, ब्रेकआउट आला म्हणजे काही ढगातच जाणार आहे का? नाही. प्रत्येक लेवलवरती काही ना काही रेजिस्टन्स क्रिएट केलेलेच आहे मार्केटने. तर ह्याच्या 2 लेवल बनतात. इतकं जर तुम्हाला मोमेंटम कॅप्चर करता आलं वेल इन गुड आहे. 55,400 55,543 या 2 लेवल. ओके. तर याचा विचार करू शकता. आता नो ट्रेडिंग झोन जर बघाल तर 55,300 55,140 साधारण 150 ते 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन इकडे बनतो बँक निफ्टी. तर याचा नक्की विचार करा. नो ट्रेडिंग झोन फॉलो जर करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल फॉलो करत तर पॉसिबिलिटी जास्तीत जास्त फॉलो करण्याचा विचार करा. चला आता येऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्स महाराजांकडे. हे देखील थोडीशी प्राइस ॲक्शन जर याची बघितली तर ही देखील थोडीशी प्राइस ॲक्शन आपल्याला निगेटिव्ह साईडचा व्ह्यू दाखवते प्राइस ॲक्शननुसार. इकडे जर बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन बनते. मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे या लेवलवरती, जो की आता आपण मार्क करणार आहोत. ही लेवल मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. ओके. म्हणजे 2 लेवल बनतात इकडे. इकडे आपण लेवलच मार्क करूया ना. सो सेफरच राहिलेलं बेटर राहील. आता काय होतं बघा इकडे, की
ॲग्रेसिव्ह हा पण बनतोय 80,520चा, परंतु लगेच या लेवलवरती सपोर्ट आहे, लगेच इकडे. आता इथे धरलं तर लगेच हा सपोर्ट आहे. टेक्निकली जर बघितलं तर ॲग्रेसिव्ह इकडेच बनतोय 80,520चा. पण आता जास्त आगाऊपणा मार्केट सहन करत नाही. आपण किती हुशार असलं तरी मार्केट पप्पा आहेत, समजून घ्या. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सेफर राहणं गरजेचं आहे. भलेही आपल्याला दिसतं इकडे ॲग्रेसिव्ह, तर ते मार्केट आपल्याला ॲग्रेसिव्ह दाखवलं आणि परत आपला खिसा कापून जाईल. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा 80,440ची लेवल, या लेवलच्या खाली जर क्लोजिंग मिळते व्यवस्थित एकदा टप्पा खाऊन सगळं कन्फर्मेशन देऊन तर एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. आता नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा बनतो इकडे, परंतु तो बुलिश साईडला जर तुम्ही विचार करत असाल तर मोठा आहे. सेलिंग साईडला काय मोठा नाही इतकं. ओके, तर लेवल काय म्हणते 80,440च्या डाऊन साईडने जर बघितलं तर या लेवलचा एक सपोर्ट आहे छोटासा 80,226. ओके, स्टार्टिंगला थोडे इकडे थोडे छोटे सपोर्ट आहेत. त्याच्यामुळे दोन ज्या लेवल आहेत, एक सेकंड फक्त, दोन ज्या लेवल आहेत ह्या थोडे छोटे आहेत. दोन लेवल आहेत तर थोडंसं आपण याचा स्कॅल्पिंगचा विचार करू शकतो. पण त्याच्यानंतर जर हा सस्टेन झाला तर हा मग इकडे डाऊन साईडला येताना दिसू शकतो. मग लेवल काय बनतात ते 80,295, 80,163, 80,000 आणि 79,840. तर याचा लेवलचा विचार करू शकता. बुलिश साईडला जर बघाल तर 80,764. एकदा उद्या झिगझॅग करू द्या, खाली येऊ द्या, थोडंसं मार्केटला इकडे टाइम स्पेंड करू द्या. टाइम स्पेंड करून जर लेवल ब्रेक होती तर मग हा स्विंग जो आहे 81,000चा हा ॲक्टिव्ह होईल. लेवल्स मार्क करूया, 81,000चा स्विंग ॲक्टिव्ह होईल. फर्स्ट लेवल थोडीशी मोठी आहे तर दुसरी लेवल थोडीशी आपण छोटी ठेवू शकतो आणि थर्ड लेवल आणखी या लेवलच्या आसपास म्हणजे साधारण तर या काही लेवल बुलिश साईडला बनतात. ते बुलिश साईडला रिस्क मात्र हाय आहे, तर ते रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. ओके, ही लेवल ब्रेकआउट टप्पा रेजिस्टन्स छोटासा पुलबॅक आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर एक बुलिश मोमेंटम त्याच्यानंतर म्हणजे 81,000, 81,100 आणि 81,255 या काही लेवल आहेत हे ओपन होताना दिसतील. 80,764, 80,440, 300 ते 330 पॉईंटचा नो ट्रेंडिंग झोन आहे. बघा जमलं तर फॉलो करू शकता व्यवस्थितरित्या. ओके, व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, हरकत नाही. खूप काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. त्याच्यामध्ये आपली ती पॉडकास्टची देखील गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल, ॲनालिसिस जर आवडला असेल, समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. या व्हिडिओचं लाईक चुकलं आहे जाऊ द्या, नको सांगायला, कंप्लीट होतच नाही, तर सांगण्यात काही लॉजिकच नाही. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर निफ्टी एक्सपायरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करू शकता. ओके, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.